जर तुमचं एखादं काम होता होता राहत असेल किंवा जस्ट ते आता ते काम पूर्णच होणार आहे, तर तेव्हाच नेमकं काहीतरी अडथळा येतो. तर त्यासाठी काय करावं? तर त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. तर तुमचं कोणतंही काम अडखळत असेल, तर तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊ शकता. तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये जाताना तुमचं काम अखंड ते पूर्ण होण्यासाठी, कोणतंही तुमचं जे इच्छिलेलं काम आहे, तर ते पूर्ण होण्यासाठी तुम्ही एका कटोरीमध्ये किंवा एक मूठभर तांदूळ अखंड तांदूळ घेऊन जायचे आहेत, जे तुटलेले नसावेत. ते तांदूळ तुम्ही मारुतीरायांच्या समोर वाढवायचे आहेत आणि बोलायचं आहे की माझं कोणत्याही कामात अडथळे येऊ देऊ नका. जे काही काम आहे ते माझं पूर्ण होऊ द्या, म्हणून त्यांना प्रार्थना करायची आहे. किंवा तुम्ही 9 तांदूळही मोजून घेऊन जाऊ शकता, अखंड तांदूळ, आणि ते मारुतीरायांसमोर ठेवूनही ते बोलू शकता. तर मारुतीरायांना चिरंजीवी मानलं जातं, तर ते त्यांचा आत्ता सध्याही वास आहे अशी मान्यता आहे. तर मारुतीराय हे पटकन आपले हाक ऐकतात. तर तुम्हीही बोलून बघा, तर तुमचं कोणतंही अटकलेलं काम आहे ते पूर्ण होईल. जर तुमच्या घरामध्ये बरकत होत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही आहे किंवा आलेला पैसा तुमच्याकडून लगेच खर्च होतो किंवा शक्यतो पैसाच तुमच्याकडे येत नाही, तर त्यासाठी काय करावं? तर त्यासाठी तुम्ही शाबूत अखंड 7 तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला एका लाल पोटलीमध्ये बांधायचे आहेत. पांढरे तांदूळ ज्याने की शुक्राचं ते प्रतीक आहे. तर शुक्र म्हणजेच की लक्झरी लाईफ, म्हणजेच की शुक्र म्हणजे लक्ष्मी आकर्षित करतो. शुक्र ग्रह हा धनलक्ष्मी आकर्षित करणारा ग्रह आहे. तर तांदूळ जर तुमच्या पर्समध्ये ठेवलं, तर लक्ष्मी तुमच्याकडे सतत आकर्षित होईल आणि तुमची पर्स ही जी आहे ती कधीच रिकामी राहणार नाही आहे. तर हा प्रयोग करून पहा. तर अशीच नवनवीन माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन. तर आपल्या आराधिकाताई चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची साथ अशीच राहू द्या.